नमस्कार यूजर. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुमच्या जे वॉटर टँकर मॉनिटरिंग ॲपमध्ये वॉटर डिमांड शॉप आहे त्या शॉपमध्ये तुम्हाला ॲक्वायर्ड वॉटर सोर्स कशाप्रकारे भरायचं आहे. तर तुम्ही इथं वॉटर टँकर मॉनिटरिंग ॲप ओपन करायचं आहे. त्यानंतर ह्या फ्लॅश स्क्रीनवरती टच करून पुढे जायचं आहे. त्यानंतर माय ऑर्गनायझेशन हा मेनूला क्लिक करायचा आहे. ह्या मेनूला क्लिक केल्यानंतर वॉटर डिमांड हा ऑप्शन आहे तुम्हाला इथं त्या बटनला क्लिक करून पुढे यायचं आहे. आता ह्या बटनला क्लिक करून पुढे आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं 2 नंबरला तुम्हाला ॲक्वायर्ड वॉटर सोर्स हा मेनू दिसते. आता ह्या ॲक्वायर्ड वॉटर सोर्समध्ये तुम्ही काय ॲड करता की तुमचे जे काही गावातील म्हणजे जिथं पाणी पुरवठा करणार आहे, समजा धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील एखादं आर्णी हे गाव आहे, तर त्या गावातील जे काही वॉटर सोर्स असतील तिथं जिथून तुम्ही पाणी उपसा करू शकता, जसं की तलाव असतील, विंधन विहीर असतील, बोरवेल्स असतील, धरण असेल, जिथून तुम्ही पिण्याच्या पाण्याचा उपसा करता, म्हणजे जिथून तुम्ही टँकर फिल करता, तर ते वॉटर सोर्सची माहिती तुम्हाला तिथं ॲड करायची. आता हे माहिती स्वतः डिस्ट्रिक्ट लेवलचे कर्मचारी ॲड करू शकतात किंवा त्या गावातील ग्रामसेवक आणि सरपंच स्वतः वैयक्तिकसुद्धा इथं ॲक्वायर्ड वॉटर सोर्सला ॲड करू शकतात, का तर ते ॲडमिन म्हणजे कलेक्टर ऑफिसच्या त्या शॉपला जुळलेले आहेत. तर ॲक्वायर्ड वॉटर सोर्सवरती क्लिक करायचं आहे. जसं की इथं ऑलरेडी तुम्ही पाहू शकता हे 3 वॉटर सोर्स ॲड केलेले आहेत. तर नवीन ॲड करण्यासाठी तुम्हाला ह्या खाली दिलेल्या प्लस बटनला क्लिक करायचं आहे. त्या प्लस बटनला क्लिक केले की तुम्हाला ते विलेज सिलेक्ट करायचं आहे, ज्या विलेजमध्ये तुम्हाला ते गाव ॲड करायचे ते. ठीक आहे. आता आर्णी हे विलेज आहे सपोज, तर त्या विलेजसाठी जे सोर्स टाईप असतील आपल्याकडे आयटम मास्टरमध्ये ॲड. आता इथं प्लस टाईमला तुम्ही विलेज ॲड करू शकता. रन टाईमला ह्या प्लसला क्लिक करून तुम्ही रन टाईमला हे पण ॲड करू शकता, सोर्स टाईप पण ॲड करू शकता. जसं की आता माझ्याकडे सोर्स टाईप अवेलेबल आहे, समजा विंधन विहीर म्हणजे बोर, तर इथं मी ते सिलेक्ट करेल, सोर्स नेम टाकेल, जसं की काय असेल, गव्हर्मेंट प्रॉपर्टी असेल तर गव्हर्मेंट, किंवा त्या बोरला जसं की नाव असेल तर ते टाकेल, आणि सोर्स ओनर जे कसं की गव्हर्मेंट प्रॉपर्टी असेल तर गव्हर्मेंट टाकेल, प्रायव्हेट मालक असेल तर प्रायव्हेट सोर्स ओनरचं नाव टाकेल, आणि त्या डिटेल ॲड्रेस त्या सोर्सचा इथं टाकायचा आहे. आणि आता ह्या रिफ्रेशला क्लिक करून किंवा ह्या मॅपच्या बटनला क्लिक करून तिथलं करंट लोकेशन घेऊ शकता मॅपवरून, किंवा तुम्ही इथं ह्या लोकेशन परमिशन अलाव नसेल तर ह्या परमिशनला अलाव करायचे, आणि ह्या रिफ्रेश बटनला क्लिक करून तुम्हाला तुमचं करंट लोकेशन म्हणजे त्या आता हे लोकेशन जे आहे त्या सोर्सवरचं असलं पाहिजे, जे की GPS लोकेशन आहे त्या सोर्सचं. तर ही माहिती जी आहे त्या सोर्सला ॲक्च्युअल तिथे जाऊन तुम्हाला भरायची आहे. आणि त्यानंतर इथं स्टेटस निवडायचा आहे, तो एक्झॉस्टेड आहे की ॲक्टिव्ह, म्हणजे त्यातून पाणी उपसा होतो की पाणी क्षमता त्यातली संपलेली आहे, म्हणजे ती विहीर आटलेली आहे, तलावातील पाणी संपलेलं आहे, तर त्याची कंडिशन एक्झॉस्टेड आहे. ॲक्टिव्ह असेल तर ॲक्टिव्ह करायचं आहे आणि खाली दिलेल्या सबमिट बटनला क्लिक करायचं आहे, आणि तुम्हाला आता इथं विलेज सिलेक्ट करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. तर तो जसं की तुम्ही इथं बघू शकता आता ते गाव ॲड झालेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही आता हे माहिती अशा प्रकारे तुम्ही ॲक्वायर्ड वॉटर सोर्स म्हणजे जे काही तुमच्या गावातील ग्रामसेवक सरपंच आहेत ते भरू शकतात, किंवा वैयक्तिक जे काही पर्टिक्युलर पंचायत समितीतील डिपार्टमेंटमधील जे काही पाणी पुरवठा अधिकारी आहेत ते त्यांना जे सोर्सची माहिती असेल तर ते स्वतः ती माहिती भरू शकतात. धन्यवाद.